कोकणातील शिमगोत्सव म्हणजे आनंद, परंपरा आणि गावची एकजूट. होली पेटवल्यावर हा दगडीचा गोटा कित्येक पुरुष आपल्या खांद्यावरून टाकत आलेत. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही गावातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मैदानात उतरायला भाग पाडते. चला तर मग पाहूया यंदाच्या शिमगोत्सवातील गोटावीर स्पर्धेचा ठराव. म्हणजे या पिढीचं 10-12 संख्या झाली, पुढच्या वर्षी 15-20 संख्या वाढते. धामी गावातील तरुण मुलांसाठी आहे, वयस्कर लोकांसाठी सुद्धा आहे. नियम क्रमांक 2, ज्यांनी नावे दिले त्यांना त्या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. आता ही स्पर्धा 3 गटामध्ये खेळवली जाईल. अतिशय महत्वाचा नियम, जरा शांतता पाळा, स्पर्धकांना नियम ऐकू द्या. ही स्पर्धा 3 गटामध्ये खेळवली जाणार आहे आणि वयोगटाप्रमाणे खेळवली जाणार आहे. त्याच्यातील पहिला गट असणार आहे 15 ते 25 वर्ष वयोगट, दुसरा असणार आहे तो 26 ते 35, तिसरा गट असणार आहे 36 आणि 50च्या पुढील वयोगट, असे 3 वयोगट असणार आहे. चौथा नियम आहे, जो स्पर्धक, अतिशय महत्वाचा स्पर्धकांसाठी हा नियम आहे, लक्ष देऊन ऐका. जो स्पर्धक कमी वेळेत गोटा उचलून खांद्यावरून प्रॉपर, म्हणजे तिथे काही पुढे पंच असतील तुम्हाला त्याची सूचना देण्यात येईल, टाकेल, त्या स्पर्धकाला पुढील फेरीत पात्र करण्यात येईल. कारण 3 गटामध्ये ही स्पर्धा चालणार आहे. 5वा नियम आहे, प्रत्येक गटातून 3 गटातून एक स्पर्धक, असे 3 स्पर्धक आपल्याला मिळणार आहेत आणि त्या 3 स्पर्धकांमध्ये अंतिम सामना होणार आहे. आणि तेव्हाही सुद्धा तोच नियम असणार आहे की जो कमी वेळेत गोटा टाकेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल. नियम क्रमांक आहे 6, गोटा जमिनीवरून पूर्ण उचलून खांद्यापर्यंत नेणे आवश्यक आहे. त्यानंतर नियम क्रमांक आहे 7, गोटा खांद्यावरून आरामामध्ये टाकायचा आहे. स्पर्धकाने लक्ष द्यायचं आहे, कोणत्याही स्पर्धकाने घाई करू नये, काळजीपूर्वक गोटा उचलावा. एकाच वेळी एकच संधी मिळणार आहे. पुन्हा स्पर्धकाने नियम ऐका, एकाच वेळी एकच संधी मिळणार आहे. गोटा उचलताना, गोटा उचलल्याच्या नंतर खाली पडला किंवा हात सुटला तर तो स्पर्धक बाद असेल. हे स्पर्धकांनी ध्यानपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. परंतु दुसरा एक नियम आहे, जर गोटा उचलत असताना जर त्या स्पर्धकास अचानक दम लागला किंवा काही व्यत्यय आला तर त्याला तिथे थांबवण्यात येईल आणि 2 स्पर्धका किंवा 3 स्पर्धकांनंतर तो जर कॅपेबल असेल तर त्याला पुन्हा संधी देण्यात येईल. नियम क्रमांक 11, मद्यपान करणाऱ्या कोणत्याही स्पर्धकास इथे सहभाग घेता येणार नाहीये. नियम क्रमांक 13, स्पर्धेदरम्यान पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. जो कोण ठरेल विजेता हे पंच सांगणार आहे. ते 50च्या पुढील, 36 ते 50च्या पुढील, आणि जेव्हा ही स्पर्धा चालू झाली त्यावेळी न कुठलाही संकोच करता या स्पर्धेसाठी मला जे पहिलं नाव आलं ते राजाराम मारुती इटेकर यांचं. राजाराम मारुती इटेकरांसाठी तुम्ही गोटा उचलेल की नाही माहित नाही, परंतु संकल्पना चांगली आहे, मला आवड आहे, मी स्पर्धेत नक्कीच भाग घेईन. स्पर्धक आहे राकेश वसंत सुतार, वयवर्ष 36 आणि 50च्या पुढील. त्याला फोन करून घ्यायचं आहे, ओके बोलायचं आहे, 1 2 3 म्हटलं जाईल, सिटी वाजली जाईल आणि त्याच्यानंतर तुला सुरुवात करायची आहे. ओके, 1 2 3. सुंदर प्रयत्न राकेशचा आहे आणि पाहूया राकेश किती प्रयत्न करतो तो हा गोटा टाकायचा. आणि सुंदर प्रयत्न राकेशचा. वयवर्ष 60+ आहे. भगवान कृष्णा पवार, आज 60 वर्ष झालेले तरी आवड, आपल्या गावची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न भगवान कृष्णा पवार यांच्याकडून. 2 3. स्पर्धकांनी ध्यान द्यायचं आहे. सुंदर प्रयत्न झाला. 3 स्पर्धक आहे,
विक्रम गणपत इंगवडे वय वर्ष 36 आणि 50च्या पुढील वयोगटातील आमच्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी विक्रम गणपत इंगवडे सेट करून घ्यायचा होता. तुम्ही ओके असाल तर आम्हाला इशारा द्यायचा आहे. ओके आहात का तुम्ही? 1 2 3 तुझा विक्रम म्हणून टाक एक सुंदर प्रयत्न विक्रम यांचा. जितेंद्र शंकर मानकर गोटा जरा पुढे होते. गोटा सेट करून घ्यायचा जिथे ओके असल्यावर इशारा करायचा आहे आम्हाला. ओके 1 2 3 सुंदर प्रयत्न आहे. 36 ते 50च्या पुढील गटातील सुरेश बाजीराव इंगवडे अष्टपैलू खेळाडू. म्हणजे काही असू द्या, तुमचा आठवडा असू द्या, क्रिकेट असू द्या किंवा आपले चोर अंकुंडा ते लाकडं जमा करताना कुऱ्हाडीचे धाव घालण्याचं हे असू द्या, प्रत्येकामध्ये सहभाग घेणारा असा खेळाडू वृत्तीचा आमचा भाऊ सुरेंद्र बाजीराव इंगवडे प्रयत्न करत आहेत. बोटा सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही ओके असाल तर मला इशारा करायचा आहे. ओके 1 2 3 सुंदर प्रयत्न सुरेश यांचा आणि नियमाप्रमाणे आपण बाद केलं. आणि यानंतरचा एक हौशी हौशी आमचा स्पर्धक आहे मनोज मधुकर पवार वय वर्ष 36 आणि 50च्या पुढील स्पर्धक. 1 2 3 सुंदर प्रयत्न मनोजचा हौशी हौशी कलाकार एक आणि आज स्पर्धकाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. शिटी खूप फेमस आहे त्यांची. अशी शिटी पूर्ण आपल्या गोरवडे विभागात नाही वाजली जात, परंतु त्यांच्याकडे नक्कीच वाजली जाते. आणि सुंदर असा प्रयत्न पाहूया. खूप खूप सुंदर. 2 वय वर्ष 26 ते 35 वय वर्ष 26 ते 35 स्पर्धक रेडी आहेत. नियम सर्वांना माहित आहेत. मी या गटातील पहिला स्पर्धक शेखर मधुकर सुर्वे यांना विनंती करेल की आपण घ्यायचं आहे. गोटा सेट करून घ्यायचा आहे. 1 2 3 नंतरचा स्पर्धक आहे प्रकाश विराजी पवार. 2 मिनिटं प्रकाश 2 मिनिटं प्रकाश. या प्रकाश बद्दल जर बोलायचं झालं तर ही परंपरा जी आहे ना ही याच्या आजोबापासून आहे. आजोबा काशीराम पांडुरंग पवार यांनी गटा उचलला होता. त्यानंतर त्यांच्या दोन्ही म्हणजे विराजी पवार आणि दीपक पवार आणि आता नातू प्रयत्न करत आहे आणि परंपरा चालू ठेवलेली आहे. खूप खूप धन्यवाद प्रकाश. गोटा पुढे घे, पुढे घ्या. तुम्ही गोटा सेट करून घ्यायचा आहे. ओके असाल तर मला इशारा करायचा आहे. ओके 1 2 3 सुंदर प्रयत्न प्रकारचा छान असा प्रयत्न पूर्ण अंगालगतचे ओंकार बाम इंगवडे. जोरदार ओंकारसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. वय वर्ष 26 ते 35च्या वयोगटातील हा स्पर्धक आणि या तरुण वर्गाने ही परंपरा जोपासत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो मला. ते असाल तर मला इशारा करायचा आहे. ओके 1 2 3 या नंतरचा स्पर्धक आहे सनील दत्ताराम इंगवडे. आजोबांची परंपरा राजाराम भाऊजी इंगवडे यांची परंपरा जोपासण्याचा आम्हाला भाग्य लाभलं नाही. प्रयत्न भरपूर केला आणि परंतु राजाराम इंगवडेचा नातू हा प्रयत्न करत आहे सनील दत्ताराम इंगवडे. गोटा सेट करून घ्यायचा आहे. ओके असेल तर आम्हाला इशारा करायचा आहे. 1 2 3 सुंदर प्रयत्न. गट क्रमांक दुसरा संपेल आहे.
आता मी तिसऱ्या गटाकडे येत आहे. तिसऱ्या गटातील वयवर्ष 15 ते 25 अगदी तरुण रक्त, सैफलचं रक्त आणि आमच्या गावचे भाचे आदित्य आणि भुवड यांना विनंती करेल. म्हणजे गावचे भाचे नाही, सर्वात जास्त गाव म्हटलं तर त्याचं होत आहे. आदित्य भुवड आणि गावची आवड टाइम सेट होणार आहे. तुम्ही ओके असाल तर आम्हाला इशारा करायचा आहे. ओके, 1 2 3. वयवर्ष 15 ते 25 वयोगटातील आदित्य भुवड प्रयत्न करत आहेत. पाहूया. आणि छान प्रयत्न होता. तरुण रक्त शुभम सुरेश हुतेकर. शुभम सुरेश हुतेकर. असं असेल. ओके, 1 2 3. सुंदर प्रयत्न शुभमचा. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या शुभमसाठी यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद शुभम. छान प्रयत्न तुझा. सुजल सुरेश इंगावले. सुजल सुरेश इंगावले वडिलांनंतर सुजल आज प्रयत्न करत आहेत. पाहूया. वयवर्ष 15 ते 25 वयोगटातील हा नऊ तरुण सेट करून घ्यायचा होता. तुम्ही ओके असाल तर आम्हाला इशारा करायचा आहे. स्टार्ट. 1 2 3. सुंदर प्रयत्न. आणि सुंदर आपल्या वर्णनप्रमाणे आपल्याला आमचा दाता देवेश आनंद खंसे वयोगट 15 ते 25 मध्ये देवेश आनंद खंसे. किती लोकांचे प्रेम आहे तारातूनच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा मी एकदा सांगतो ही स्पर्धा. ओके, 1 2 3. सुंदर प्रयत्न. देवाचा पहिलाच प्रयत्न आहे. स्पर्धेसाठी नाव देण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर प्रयत्न देव. अंतिम राऊंड बाकी आहे. त्याच्यामध्ये तो स्पर्धक कमी वेळेत टाकेल तो विजय ठरणार आहे. आपल्या स्पर्धेचा नियमच असा होता की कमीत कमी वेळात जो गोटा टाकेल तो विनर किंवा दुसऱ्या फेरीत जाणार आहे. तर पहिला गट होता 36 ते 50 वयोगट. याच्यामध्ये राकेश सुतारनी 10.58 सेकंद घेतलेली आहेत. विक्रम इंगावले यांनी 8.88 सेकंदात गोटा उचललेला आहे. तर 2 स्पर्धक सक्सेसफुल होते. त्यातला स्कोर कमीत कमी वेळाचा घेतला तर विक्रम इंगावले त्या गटातून फर्स्ट आहे. दुसरा गट आहे तो 26 ते 35 वर्ष वयोगट. यामध्ये 4ही स्पर्धक तसे सक्सेसफुल आहेत. त्यातील कमीत कमी स्कोर असलेला आपण एक स्पर्धक घेतला, कमीत कमी वेळामध्ये घेतलेला आहे. पहिला आहे शेखर सुर्वे 6.73, प्रकाश पवार 3.96, ओंकार इंगावले 3.07, सनील इंगावले 8.83. तर त्यातील सगळ्यात कमी वेळात गोटा उचलणारा स्पर्धक आहे ओंकार इंगावले, म्हणून दुसऱ्या गटातून आपण त्याला घेतलेला आहे. तिसरा गट आहे 15 ते 25 वर्ष वयोगट. यामध्ये फक्त एकच स्पर्धक सक्सेसफुल झालेला आहे, तो म्हणजे सुजल इंगावले. त्याने 7.30 सेकंदामध्ये गोटा उचललेला आहे, त्यामुळे तो निवडला गेलेला आहे. असे 3 गटातून 3 स्पर्धक आता आपण घेतलेले आहेत. आता या तिघांमध्ये चुरस होणार आहे. बघूया आता कोणाचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय येतो. सगळ्यांना शुभेच्छा. अभिनंदन सुजल. दुसऱ्या गटामध्ये ओंकार बाल इंगावले खूप अभिनंदन. आणि तिसऱ्या गटामध्ये विक्रम गणपत इंगावले खूप अभिनंदन. तुम्ही या स्पर्धकांचे विनंती करेल की आपण अंतिम सामन्यासाठी प्रयत्न करायचा आहे. या तिघांमध्ये चुरस असणार आहे अंतिम सामन्यामध्ये. आणि पंचांनी अतिशय आता लक्ष द्यायचं, गोटा प्रॉपर खांद्यावरून जायला पाहिजे, उचलताना हात सुटला नाही पाहिजे आणि टायमिंग परफेक्ट पाहिजे. स्पर्धक सेट असायच्या नंतर आम्हाला सूचना करायची आहे. 1 2 3. क्रमांक 2 मधले आहेत ओंकार बाल इंगावले. ओंकार बाल इंगावले गोटा सेट असेल तर आम्हाला इशारा करायचा आहे. ओके, 1 2 3.
सुंदर प्रयत्न ओंकारचा गट क्रमांक 2 मधला आणि गट क्रमांक 1 मधून आता येत आहे सुजल हिंगावले. या वर्षाचा पहिलाचा प्रयत्न आहे. नक्कीच पुढच्या वेळेस आपण नियम 1, 2, 3 सुजलचा प्रयत्न सुंदर असा प्रयत्न सुजलचा आणि अशा पद्धतीने हा अंतिम सामना संपत विजयी प्रथम गोटाळी कोण असेल ते आपल्याला थोड्याच वेळात आपले पंच सांगणार आहे. स्पोर्ट्सच्या भाषेत वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग म्हणतात. पुढल्या वर्षी जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांनी आता छोटा गोटा मागे आहे तो उचलण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप वाटचाल चांगली मिळेल कारण वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग हे याच्यातूनच जन्म घेते. प्रयत्न करायला काही हरकत नाही. आपले जे तरुण मंडळी आहेत ते यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही त्यांना नक्की सहकार्य करा. आज आपण जी स्पर्धा गोटावरील स्पर्धा म्हणून नये असं मगापासून म्हणताय तर मी त्याला चुरस म्हणेन. तर ही चुरस जी आपली 3 गटात झालेली होती ती अतिशय सुंदर होती. स्पर्धा म्हटले की प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलाच. तर आत्ताची जी स्पर्धा झाली त्याचं दुसरी फेरी होती. या दुसऱ्या फेरीतून तिन्ही गटातील स्पर्धक आलेले होते. 1-1 नंबर घेतलेले होते. त्यातून मी प्रथम वेळ वाचून दाखवते. विक्रम इंगावले 4.45 सेकंद, ओंकार इंगावले 2.73 सेकंद, सूरज इंगावले 11.54 सेकंद. तुम्हाला लक्षात आलंच असेल की प्रथम कोण आले. प्रथम क्रमांक आहे ओंकार बाळ इंगावले. हार्दिक अभिनंदन. द्वितीय क्रमांक आहे विक्रम गणपत इंगावले आणि तृतीय क्रमांक आहे विजय सुरेश इंगावले. तिन्ही इंगावले बंधूंनीच नंबर घेतलेला आहे. जोरदार टाळ्या इंगावले सगळ्यांसाठी आणि तिन्ही माझे विद्यार्थी आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.